तुम्ही पाहू शकता किती छान आपली ही आमटी तयार झालेली आहे। आपली ही कटाची आमटी किंवा येळवणीची आमटी खूप छान अशी ही तयार झालेली आहे। या ओळीला तुम्ही या पद्धतीने ही कटाची आमटी बनवून पहा। बिना कांदा लसूण अशी ही आमटी खूप छान तयार झालेली आहे। तर तुम्ही एकदा या माझ्या पद्धतीने ही कटाची आमटी बनवून पहा। नमस्कार, बीना वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आता मी गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावरती एक कढई ठेवून ना त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। खोबरं जरासं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा धणे पावडर धणे टाकलेले आहेत अख्खे, आणि 1 ते सव्वा एक चमचाच मी तांदूळ टाकलेले आहेत, आणि ते आपल्याला छान असे हे भाजून घ्यायचे आहेत। आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे, आणि त्याच्यानंतर ही कोथिंबीरची देठं टाकलेली आहेत, आणि ती पण आपल्याला याच्यात छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत। आणि आता मी गॅस बंद केलेला आहे, आणि हे सर्व आपण थंड करून घेऊया। थंड करून झाल्यानंतर ना हे आपण मिक्सरला छान असं वाटून घेणार आहोत। आता तुम्ही याचं प्रमाण थोडंसं जास्तही घेऊ शकता, जशी तुमची आमटी आहे प्रमाण आमटीचं त्याच्यानुसार याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, खोबऱ्याचं आणि धनेचं आणि तांदूळचं वगैरे। तांदूळ जसं जास्त घेण्याची गरज नाही आहे। आणि आता आपण ते मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। मोहरी टाकायची आहे, आणि मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं। जिरं छान फुललं की कढीपत्ता टाकायचा आहे। मोहरी छान तडतडू द्यायची, तर आमटीला खूप छान टेस्ट येते, आणि कढीपत्त्याचं पण छान मस्त सुगंध आणि टेस्ट पण छान येते या आमटीला। आणि आपण आता हे 1 ते दीड चमचा मी हे वाटण टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये। हे वाटण पण छान आपण तेलावर असं हे परतून घ्यायचं आहे। हे पहा, आपण अगोदरच भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे इतकं काही जास्त परतण्याची गरज नाही, त्याला आपोआपच तेल सुटायला सुरुवात होते। थोडीशी हळद, गरम मसाला, आणि हे मी आपलं साठवणीचं जे तिखट ते तिखट 1 चमचा, आणि हे कश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा टाकून घेतलेले आहे। ते पण छान आपण तेलामध्ये असं हे परतवून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण जे पाणी काढलेलं डाळीचं आमच्याकडे त्याला येळवणी असं बोलतात, तर ते आपण टाकून घेणार आहोत। ते छान असं हे घट्टसर निघालेलं आहे, कारण आपली डाळ पण छान शिजलेली, आणि पुरण वाटल्यानंतर जे कढईमध्ये आपण हे पाणी ठेवलं होतं, त्या कढईला लागलेलं पुरण जे आपण चटका देतो, त्याच्यामुळे पण या डाळीला किंवा मग आमटीला ना छान दाटसरपणा येतो। खूप सारं असं वाटण टाकण्याची गरज लागत नाही, आणि तिखट गोड अशी ही आमटी आपल्याला लागते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 टोमॅटोही चिरून टाकू शकता, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि आमटी छान उकळायला लागली की आपण गॅस मंदाचेवरती करून आमटी अशी ही छान उकळवून घ्यायची आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे पहा, आता मी गॅस मंदाचेवरती केलेला आहे, आणि आपल्याला ही आमटी पाहू शकता अजून 2 ते 3 मिनटं आपण उकळवून घेऊया। त्याच्यानंतर त्याला छान कट येतो। उकळताना असं वाटतं, पण जसं जसं उकळत जाते तसं त्याला कट येतो आमटीला, किंवा तरी येते। हे पहा, खूप छान अशी ही तरी आलेली आहे। आणि तुम्ही या पद्धतीने एकदा ही आमटी करून बघा। काही जणांकडे कांदा लसूणही वापरला जातो, तुम्हाला चालत असेल तर तुम्ही कांदा लसूणही वापरू शकता। हे पहा, अशी आपली ही छान मी गॅस बंद केलेला आहे, आणि त्याच्यानंतर 5 ते 10-15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही आमटी आपली छान अशी तयार झालेली आहे। त्याला छान कट पण आलेला आहे। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।